तर हे आहे अनांतरी इत्तिवत्तु नामपद म्हणून अरंधमग्ग रमणीयानि अरण्यानि यथा न रमति जनो वीतरागरमस्सन्ति नाते कामगवयसेनो कामगवयसेनो. तर याचा अर्थ असा आहे की रमयानी अरण्ययानी अरण्ययानी जे वन आहेत ते रमणीय आहेत. पूर्ण याचा जो अर्थ आहे तो की वन जे आहे ते जंगल आहे ते रमणीय आहेत. परंतु जे संसारीयो किंवा ते संसारामध्ये गुंतलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी वन हे रमणीय नाही आहेत. वनामध्ये त्यांना आनंद भेटू शकत नाही. फक्त जे लोक म्हणतात की वीतराग वीतराग रमसंती म्हणजे जे लोक रागापासून राग म्हणजेच अँगर नाही. राग म्हणजे जे ज्या गोष्टीकडे आपण ओढल्या जातो, चिकटणं म्हणू आपण त्याला, चिपकल्या जातो राग. तर जे लोक रागापासून मुक्त आहेत, जे लोक आसक्तीपासून मुक्त आहेत त्यांच्यात, आणि जे लोक इंद्रिय सुखामध्ये आनंद शोधत नाही, इंद्रिय सुखाच्या माग नाही, त्यांच्यासाठी वन आहे रमणीय आहे. आणि कोणासाठी रमणीय नाही? जे लोक रागामध्ये आनंद शोधतात, म्हणजे इंद्रिय सुखामध्ये आनंद शोधतात, त्यांना काम गवेसक म्हणतात. काम गवेसको, काम गवेसिनो, आनंद शोधणारे. हे हा या म्हणीचा अर्थ आहे. तर त्याच्या मागची एक स्टोरी आहे. एक भिक्खू जे जंगलामध्ये ध्यान करत राहतात आणि सॉरी, तर एक भिक्खू म्हणते जंगलामध्ये ध्यानस्थ बसलेले असतात, ध्यानाला गेलेले असतात. तर त्याच जंगलामध्ये एक प्रॉस्टिट्यूट, ज्याला आपण कोर्ट सीन किंवा वेश्या म्हणून, ती पण बसलेली असते. परंतु अ, ती बसलेली असते आपल्या क्लायंटसाठी, म्हणजे आपल्या कस्टमरसाठी, ग्राहकसाठी. ओके. तर ते भंते असतात ते अ, जंगलाचा आनंद घेत राहतात, म्हणजे त्यांच्या एकांतवासाचा, त्यांच्या शांततेचा. आणि ही जी स्त्री आहे ती वाट बघत असते, ती वेश्या आहे ती वाट बघत असते. तर इथं दोन प्रकारचे प्लेजर बघायला भेटतात. एक जे आहे ते इंद्रिय सुखासाठी वाट बघत आहे, आणि एक जे आहे ते अ, एकांतवासाचा आनंद घेत आहे. कारण की जंगलामध्ये एकांतवास असतो. म्हणजे लोकांपासून दूर, त्यानंतर शांत, या सगळ्या जसं आपण चित्रामध्ये बघत आहोत, सेम चित्र ते इंटेन्शनली ठेवलंय ना, ते एकांतवासाचा आनंद घेत असतात. तर तिसरी, ती जी वेश्या आहे ती कस्टमरचा वेट करत असते. बराच वेळ होऊन जातो. अ, बराच
वेळ होऊन जातो. तर तिचा जो कस्टमर आहे तो येत नसतो. आलेला नाहीये, तर तिला अंडरस्टँड होऊन जातं, की आता येणार नाहीये. तर ती या भिक्खूला पाहते. या भिक्खूला पाहिल्यानंतर अ, तिच्या मनामध्ये एक विचार उत्पन्न होतो, की यालाच आपण आता ग्राहक बनवावं. तर ती या भिक्खूजवळ जाते आणि असं करते. केल्यानंतर पण ते जे आहेत ते डोळे उघडतात. खूपसं ते डोळे उघडतात. त्यानंतर ही जी वेश्या असते, ही आपले जे कपडे असते थोडेसे असे वेगळ्या पद्धतीनं ठेवायला लागते, की ज्यामुळं आकर्षण निर्माण होईल. आपले लेग्स दाखवायला लागते. बॉडीवरचे थोडे कपडे उतरायला लागते. तर लगेच थोड्या वेळात काय होतं, की भिक्खू जे आहेत, त्यांची जी बॉडी आहे ती थोडीशी फ्रायटन व्हायला लागते. म्हणजे शेकिंग म्हणू आपण. म्हणजे थोडंसं ते घाबरायला लागतं. त्यांच्या अंगामध्ये त्याला आपण थरथराट म्हणतो. आणि शेकिंग व्हायला लागते बॉडी. तर ते विचार करतात, की ॲक्चुअली होऊ काय लागलंय? ते म्हणतात, की "Ingno Kuidang, Kuidang, Ingno Kuidang." म्हणतात, की "काय होते मला? व्हॉट्स हॅपनिंग टू मी?" कारण की असं मला कधी झालं नाही. याच्या आधी मला कधी असं घडलं नाही. ते सर्च करायला लागतात व्हॉट्स हॅपनिंग. कारण की बॉडी जी असते, आपलं जे शरीर आहे, ते प्लेझंट ऑब्जेक्ट लवकर रिकॉग्नाइज करतात. म्हणजे या शरीराला आल्हाददायक ज्या गोष्टी सुखकारक आणि आल्हाददायक ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या घटना आहेत, जे काही आहे ते शरीर इझिली रिकॉग्नाइज करतात. तर लस्ट जी असते, वासना, वासना इझिली रिकॉग्नाइज करते समोरच्या ऑब्जेक्टला, प्रेझेंट ऑब्जेक्टला. तर ते त्यांच्यामध्ये अराईज व्हायला लागतं. त्याच्यामुळे त्यांचं जे शरीर आहे ते थरथर कापायला लागतं. इट्स इट्स नॉट कॉमन कारण की नियरली अराउंड द असतात. तर बिकॉज इट्स हॅपनिंग बॅड ना, कारण की ते वाईट होणार आहे. लगेच भगवान बुद्ध हे सगळं बघत असतात. ऑल द थिंग्स काय घडत आहे ते लगेच त्यांच्या सुपरनॉर्मल पॉवरनं काही जी त्याला म्हणतो आलोक त्यांचं जे रेज आहे ते पाठवतात आणि त्यांच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात की म्हणजे त्या भिक्खूच्या समोर म्हणतात आता ज्यांना वाटतं की असं होऊ नाही शकत त्यांनी असं समजायचं की भगवान बुद्ध त्यांच्या बाजूला आहे आणि तेच त्यांना मेसेज देत आहेत आणि ज्यांना कारण की भगवान बुद्धाजवळ खूप सिद्धी होत्या, सुपरनॉर्मल पॉवर्स होत्या, की ते आपले जे रेज आहे तिथं पाठवू शकतात. आणि ज्यांना वाटतं की असं नाही होत, त्यांनी असं समजायचं की भगवान बुद्ध त्यांना मेसेज देत आहेत. तर ते म्हणतात की माझ्या मुला, भगवान बुद्ध प्रत्येक अराहंताला म्हणजे होणारे किंवा अराहंत पथ मार्गावर आहेत ज्यांना, त्यांना म्हणतात की माझ्या मुला, जिथे जागतिक लोक लैंगिक सुख मिळवतात, तिथं जागतिक म्हणजे जे सांसारिक जे लोक आहेत, ते लैंगिक सुखामध्ये गुंतलेले असतात, लैंगिक सुख मिळतात. तिथं भिक्खूंना जागा नसते. ते भिक्खूंना तिथं बिलकुल जागा नसते. भिक्खू जंगलामध्ये आनंद घेतात. म्हणजे भिक्खू हे फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये आनंदित होतात, आनंद घेतात. जिथे जगातील लोकांना काहीच आवडत नाही. ओके. जिथे जगातल्या लोकांना हे आवडत नाही. व्हेरी ब्युटिफुल ना, की इट्स ट्रुथ ॲक्चुअली. कारण की आपण जे सांसारिक लोक असतो
तुम्ही स्वतः चेक करा इंटरनली मला सांगायची गरज नाही आणि भगवान बुद्धाचं जे वाक्य आहे हे काही खोटं नाही. कारण की जिथं-जिथं सेन्शुअल ऑब्जेक्ट असतात, तिथं इझिली आपण अटॅच होऊन जातो. तुम्ही स्वतः सीक करा आतमध्ये, की आपण कोणत्या प्रकारे अटॅच होतो. इझिली. नो माइंडफुलनेस. माइंडफुलनेस नसली, जागरूकता नसली, की इझिली आपण त्याला अटॅच होऊन जातो. भगवान बुद्ध म्हणतात, की जागरूक होऊन जा म्हणजे बी अवेअर दॅट जिथं जे सांसारिक लोक आहेत, ते यामध्ये सुख पाहतात, इंद्रिय सुखामध्ये. ती जागा भिक्खूंसाठी नाही. ओके. ती जागा भिक्खूंसाठी नाही. तर हा जो मेसेज आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. सॉरी. हा जो मेसेज आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, की बॉडी जी असते, हे खूप इम्पॉर्टंट, की ही जी बॉडी असते ही रिकॉग्नाइज करते टँजिबल ऑब्जेक्ट्स, सेन्शुअल ऑब्जेक्ट्स, की अ, बघा आपली जी फर्स्ट सेल आहे, आपल्या बॉडीची जी फर्स्ट सेल आहे, पहिली पेशी जी आहे, ती लस्टमधूनच क्रिएट झालेली आहे. ओके. वी नो दॅट. आपल्याला माहिती आहे बायोलॉजिकली, की पहिली आणि बायोलॉजिकली हे पण सिद्ध झालेले आहे, की आपली जी ह्युमन बॉडी जी आहे ती सेन्शुअल ऑब्जेक्ट जे आहे ते रिकॉग्नाइज करायला सुरुवात करते. सिंपल आहे. सपोज यंग बॉय लाइक 18, 21 or 24, 18च्या समोर किंवा 18च्या समोरचा जो मुलगा असतो, मुलगी असते, त्यांच्यासमोर एनी अपोझिट सेक्स दॅट्स अ डिफरंट डिफरंट सेक्शुअल ओरिएंटेशन, बट आपण स्ट्रेटवर घेऊया. तर एनी एनी सेक्शुअल ऑब्जेक्ट इज अरायझिंग इन फ्रंट ऑफ देम. तर स्टार्ट विथ द आईज. डोळ्यानं पाहता दॅट दॅट टाइम तिथं संपर्क होतो. भगवान बुद्ध म्हणतात, की "फर्स्ट समुदाय सभ्य धम्म, ऑल द धम्मास क्रिएटेड बाय कॉन्टॅक्ट." म्हणजे संपर्कामुळं धम्म उत्पन्न होतो. बट आता इथं घटना उत्पन्न होते. देन व्हॉट हॅपन? द लस्ट अरायझिंग ना. लस्ट इनहेरेंटली कम बिकॉज देयर इज अ 53 मेंटल कॅरेक्टरिस्टिक्स. त्यामध्ये लस्ट हे ऑब्जेक्ट असतो. ओके. सो लस्ट अरायझिंग अँड देन बॉडी ट्राय टू गेट इट. म्हणजे शरीर काय करतं ते प्राप्त करण्याची इच्छा उत्पन्न करतं. म्हणजेच पाहिजे, 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 पाहिजे. ओके. देन दे दे स्टार्ट टू सीक इट. मग प्राप्त करण्याची इच्छा झाल्यानंतर प्राप्त करण्यासाठी धडपड करतात. सॉरी. प्राप्त करण्यासाठी धडपड करतात. हे आपल्याला माहिती आहे ॲक्चुअल कसं घडतं. मोस्ट ऑफ द पीपल ऑलरेडी गॉन थ्रू धिस. यामधून सगळेजण गेलेले आहेत. तर हे प्राप्त करण्यासाठी धडपड करतात. सपोज नाही भेटलं तर मग दुःखी होऊन जातात. तर ज्यावेळेस प्राप्त करण्याची इच्छा होत आहे, ही जी आसक्ती आहे, हे इटसेल्फ दुःख आहे. म्हणजेच म्हणजे प्राप्त करण्याच्या इच्छेपासून प्राप्तीसाठी धडपड आणि प्राप्त होस तर म्हणजे ज्यावेळेस समजतं की होऊ शकत नाही, तिथपर्यंत मनुष्य एका संवेदनशील किंवा इंद्रिय सुखाच्या या संवेदनेमुळं मनुष्य कितीतरी वेळ त्यामध्ये गमावून बसतो. मग ते इंद्रिय सुख कितीही प्रकारचे असू शकतात. म्हणजेच 5 इंद्रियांद्वारे जे आहे, जसं आपल्याला कधी-कधी वाटतं, की अ, अरे हे जे गाणं होतं मी त्यावेळेस ऐकलं होतं आणि मला ते आठवून यायला लागलंय. देन व्हॉट हॅपन? की टर्मॉईल येतं मनामध्ये. टर्मॉईल म्हणजे एक प्रकारचं वादळ उत्पन्न होतं आणि मनामध्ये मग सर्चिंग चालू होऊन जाते. मी कुठं ऐकलं होतं? थोडं-थोडं आठवतंय बट थोडं-थोडं आठवतंय बट पूर्ण नाही आठवू लागलंय. मग
1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट आपण त्यामध्ये टाकून देतो अँड देन इट्स सफरिंग. इट्स ऑलरेडी बर्निंग ना. कारण की कॉन्शियसनेस जी चेतना असते तिथं बर्न व्हायला सुरुवात होऊन जाते बिकॉज ऑफ द टँजिबल ऑब्जेक्ट्स. जसं आपण अ, एखादा पुरुष एखाद्या सुंदर स्त्रीला बघतो अँड देन यू वॉन्ट टू लुक ॲट अगेन अँड अगेन ना. म्हणजे त्याला अजून बघायची इच्छा उत्पन्न होते. बघतो, 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 बघतो. व्हाय ही सीइंग? व्हाय? व्हाय? का बघत आहे? बिकॉज इंटरनली फायर, अग्नी उत्पन्न झालेली फायर ऑफ लस्ट. म्हणजे त्या अग्नीमुळे तो काय करत आहे, की अ, त्याच्यापासून सॅटिस्फाईड होण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु भगवान बुद्ध म्हणतात, की नो मॅटर हाऊ मेनी टाइम यू ट्राय टू सॅटिस्फाईड, यू विल नेव्हर सॅटिस्फाईड. कितीही वेळेस प्रयत्न करा संतुष्ट होण्याचा इंद्रिय सुखापासून, परंतु त्यापासून बिलकुल संतुष्ट होणार नाही. तर तुम्ही एक सिंपल बघा, की तुम्ही आगीमध्ये जर आग टाकली तर नष्ट होणारच नाही. ती उलटी वाढत जाणार आहे. परंतु जे सांसारिक लोकं असतात, ते काय करतात, की त्याच्यामध्ये त्याला सत्य समजून त्यामागे पळायला लागतात. आणि जसं ते त्यामागे पळायला लागतात, त्यालाच ते सत्य समजतात. ॲक्चुअली तो मोह आहे, डिल्युजन आहे. ओके. जसं की इथं बघू आपण या या स्टोरीमध्ये 2 बीइंग्स आहेत. 2 बीइंग्स कोणते? एक आहे जो शांततेमध्ये सुख शोधत आहे. दॅट इज द इटर्नल. ही सर्वात मोठी ते सर्वात मोठं सुख आहे. आणि दुसरं जे बीइंग आहे, जी लेडीज आहे, जी वेश्या आहे, ती कशामध्ये शोधत आहे? ते इंद्रिय सुखामध्ये सुख शोधत आहे. ती इंद्रिय सुखामध्ये सुख शोधत आहे. तर एक सुख जे आहे ते मोहामधून उत्पन्न झालेले आहे आणि एक जे आहे ते सत्यामधून उत्पन्न झालेलं आहे. तुम्ही स्वतः बघा, की भगवान बुद्ध का म्हणतात, की धम्म हा संदिग्धिक औपनायिक पश्चात्तं वेदी तब्बो विनयुक्ती. ओके, कम अँड सी, टेस्ट बाय युअरसेल्फ, चेक बाय युअरसेल्फ. नो नीड अदर्स रिकमेंडेशन ना. आपल्याला दुसऱ्या लोकांच्या रिकमेंडेशनची गरज नाही. तुम्ही स्वतः चेक करू शकता. आज तुमच्यापैकी ज्यांना लाईट आहे, जे ज्ञानामध्ये आहे, स्वतः चेक करू शकता, की शांततेमध्ये किती सुख आहे. स्पेशली पुढच्या नावाने. त्यांना बोलायची गरज नाही आज. हं. कारण की त्यांचा जो आय आहे, जो मी आहे, त्यानं केव्हाचच इंद्रिय सुखाला अ, इंद्रिय सुखामध्ये आनंद घेणं सोडून दिलेलं असेल. ओके. तुमच्यापैकी जर कोणी मोहित झालेलं असेल, तर ते नॉट म्हणजे नॉट शुअर. हे वाक्य जे नॉट शुअर आहे. परमनंटली ज्ञानामध्ये गेल्यानंतर तुमचा आय परमनंट सबसाईड नाही होत. ओके. लो होऊन जातो. म्हणजे टोटली एलिमिनेट नाही होत. म्हणजे टोटली नष्ट नाही होत. म्हणून हा जो मी असतो, तर हा जो मी आहे, तो जी वासना आहे, ज्याला कामराग म्हणतो, तो प्रत्येक वेळेस सीक करत राहणार. कारण की जोपर्यंत सकारारिटी पूर्णपणे नष्ट होणार नाही, तोपर्यंत कामराग तो शोधतच राहणार. म्हणून कामराग जे आहे ते अनागामी लेव्हलला नष्ट होतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अनागामी असाल त्याच कामराग नष्ट होऊन जाईल पूर्णपणे. परंतु तुमचा मी आताही सबसाईड झालेला आहे. म्हणजे पूर्णपणे शांत झालेला, नष्ट नाही. शांत झालेला असल्यामुळे इंद्रिय सुख मोस्टली तुम्ही सीक नाही करणार. इव्हन जे लाईटमध्ये त्यांनाही इंद्रिय सुखाची जास्त म्हणजे त्यांना इंद्रिय सुख जास्त आकर्षित करू शकणार नाही. सेम वे जसं हे बनते आहेत जे शांततेमध्ये सुख शोधत आहेत. सेम वे तसंच तसंच तुम्ही पण शांततेमध्ये सुख ऑलरेडी आता उपभोगू लागले. ते फक्त आसक्ती केलीच आहे. तर इम्पोर्टंट हेच आहे, की आपण आपण कधीही अ, इंद्रिय सुखाला खरं नाही समजायचं. तर हे जे 2 ऑब्जेक्ट आहेत, हे जे 2 व्यक्ती, हे जे 2 बीइंग्स आहेत, ह्याच्यापैकी एकाचा जो सॉरी ती जी लेडीज आहे ती मोहित आहे. ती वेश्या आहे, ती मोहित आहे. मोहित म्हणजे डिल्युडेड आहे. इग्नोरन्समध्ये, अविद्येमध्ये. त्यामुळेच ती
त्या इंद्रिय सुखाला सत्य समजून त्यामागे पळण्याचा प्रयत्न करतात. ओके. तर भगवान बुद्धांनी इथं मेसेज काय दिला, की वर्ल्डिंग्स, सपोज तुमच्यापैकी जर कोणी हे नाही म्हणत, आपल्यापैकी जर कोणी जंगलामध्ये गेलं आणि ते जर टँजिबल ऑब्जेक्टला अटॅच असले, म्हणजेच इंद्रिय सुखाला अटॅच असले, तर जंगलामध्ये बिलकुल आनंदित होऊ शकत नाही. कारण की जंगल हे आपल्याला काम करायला लावतं. येस, वर्किंग. द मोस्ट इम्पोर्टंट थिंग. जंगलाचं जे वैशिष्ट्य आहे, की ते आपल्याला कंटिन्यू वर्कमध्ये ठेवतं. सपोज आता ही कुट्टी आहे, तर या कुटीच्या जवळचं आसपासचं रोज झाडणं, कारण की इथं रोज पानं पडतील. ओके, लाइक दॅट. ओके, रोड साफ करणं, मेनी मेनी थिंग्स. ओके, नॉट ओन्ली वन. सो बट इन नॉर्मल वर्ल्ड आपण जसं सांसारिक याच्यामध्ये घेऊ, तर आपल्याला इतकं वर्क नसतं, जसं की भिक्खूंना नसतं. असं. इम्पोर्टंट हे आहे, की आपण इंद्रिय सुखाला महत्त्व द्यायचं नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेलं, की जे लोकं इंद्रिय सुखाला महत्त्व देऊन त्यामागे सीकिंग करतील, त्यामागे पळत राहतील, ते शुअरली शांततेपर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही. हा मेन उद्देश आहे. जसं की बघा, की अं, आता गाण्याचं घेतलं, त्याच्यानंतर फूड बघा. तुम्ही जसं तुम्हाला एखादं फूड आवडतं. तर तुम्ही फूड आवडतं तर आपण काय करतो, की सपोज XYZ हॉटेलमध्ये खूप चांगलं जेवण भेटतं. देन वी ऑल्वेज रन दॅट दॅट वे ना. आपण त्याच दिशेनं त्याच हॉटेलकडं रन होत राहतो. कारण की अटॅचमेंट विथ द फूड आसक्ती आहे. नॉट ओन्ली फूड बट अटॅचमेंट विथ द टेस्ट. ओके. टेस्ट फक्त जिभेला लागत असते. हे फक्त रिकॉग्नाइज करण्यासाठी त्या फूडला. तर टेस्ट फक्त जिभेला लागते. परंतु त्या चवीशी आसक्तीत असल्यामुळं आपण त्या विशिष्ट प्रकारच्या फूडकडे पळत राहतो. हेच आहे इंद्रिय सुख. इंद्रिय सुखाची एक वैशिष्ट्य आहे, ते आपल्याला पळवतं. स्थित नाही होऊ देत एका जागी. ओके. आणि शांततेची एक शांततेचं एक वैशिष्ट्य आहे, की ते आपल्याला स्थित करून टाकतं. शरीर आणि मनाला बिलकुल पळू देणार नाही. तर मग भगवान बुद्ध इथं त्यांना म्हणतात, की तुम्ही म्हणजे जसं लोकं इंद्रिय सुखाच्या मागे पळतात, तर तसं तुम्ही पळू नका. जसं की आपण फूडच्या मागे पळतो. ही जी चैन आहे, जसं की विचार येणं, नंतर त्यामागे पळणं, त्याच्यानंतर तिथं जाणं, त्याच्यानंतर ते खाणं. ओके. अँड देन वी थिंक वी आर सॅटिस्फाईड. मग आपण विचार करतो, की मी सॅटिस्फाईड झालो खाल्ल्यानंतर, संतुष्ट झालो. ॲक्चुअली संतुष्ट झालेलेच नसतात. कसं काय संतुष्ट होणार? इट्स इम्पॉसिबल. संतुष्टता म्हणजे त्या विचाराचा अंत, त्या आसक्तीचा अंत. कोणतीही आसक्ती, कोणतीही अटॅचमेंट जी तुम्हाला 5 इंद्रियाद्वारे उत्पन्न होत असेल, ओके, ती तिथंच संपुष्टात येणे म्हणजेच संतुष्टी असते. संतुष्टीचा ग्रॉस लेव्हलचा जो हे आहे, काय म्हणतात, ग्रॉस लेव्हलचा अर्थ नॉर्मली असा पकडला जातो, की जे आहे त्याच्यात संतुष्ट राहा. ओके. म्हणजेच की ठीक आहे, जे आहे त्याच्यामध्ये आतापुरता संतुष्ट राहा. बट लिटल बाय लिटल आय विल गेट इट. पण थोड्या-थोड्या वेळाने मी त्याला प्राप्त करण्याची इच्छा ठेवेल. परंतु प्राप्तीची इच्छा जिथं संपूर्णतः नष्ट होऊन जाईल, तिथूनच ओरिजिनल संतुष्टता, कंटेंटमेंट चालू होऊन जाते. म्हणजे संतुष्टी काय करते, आसक्तीला संपवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते. कारण की संतुष्टीमध्ये संयम असतो. ओके. संतुष्टीमध्ये संयम असतो. परंतु संयम पेशन्स काय करतो, की पेशन्स त्या आसक्तीमधून जी मनामध्ये उत्पन्न झालेली आहे, तर संयम काय करतो, त्या आसक्तीमधून मनाला शांततेनं पार करवतो. तर आसक्तीचा वेळ सपोज 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा आहे. तर संयम काय करणार, त्या संतुष्टीमध्ये आपल्या मनाला टर्मॉईल नाही होत देणार, म्हणजे जळू नाही देणार. म्हणजे त्या गोष्टीकडे पळू नाही देणार. त्याप्रकारे हे घडत राहतं. म्हणजे त्या वेळेमधून इझिली को एक्झिस्ट विथ पीसफुली. म्हणजे त्या वेळेमधून आपल्याला पीसफुली बाहेर काढणार संयम.
म्हणजे संतुष्टी. तर हे खूप महत्वाचं आहे. हे ज्या वेळेस सेन्शुअल ऑब्जेक्ट अराईज होतात, त्यावेळेस अ, आपण अवेअर होऊन जायला पाहिजे, की आणि सेन्शुअल प्लेजर जे असतात ते बेट आहे माराचे. म्हणजे माराचं हे जाळं आहे. जे सांसारिक लोकांना इझिली ट्रॅप करतात. ओके. सेम ऑब्जेक्ट, सेम ऑब्जेक्ट, सेम ऑब्जेक्ट, सेम ऑब्जेक्टमध्ये आपण म्हणजे हॅपी व्हायला लागतो. ओके. म्हणजे फूडमध्ये पण जसं की मला हे आवडतं. अगेन आफ्टर 10 डेज आपण सेम ऑब्जेक्टमध्ये हॅपी होतो. लगेच आपण 20 दिवसांनी हॅपी होतो. म्हणजे आयुष्यभर एकच ऑब्जेक्ट आपल्याला आवडत राहतो. परंतु आपण त्यामध्ये संतुष्ट होत नाही. म्हणजे आपण म्हणतो की 10 दिवसानंतर खाऊ, परंतु ती संतुष्टी नाही. चला आज राहू द्या, 10 दिवसानंतर खाऊ, ती संतुष्टी नाही. ते अगेन थॉट अरायझिंग ना, काही दिवसानंतर अजून आसक्ती निर्माण होते. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण आपण प्रत्येक ठिकाणी संतुष्ट राहायला पाहिजे. तर ते जे भिक्खू असतात, यामध्ये दिलेलं नाही की ते भिक्खूंना नंतर मग भगवान बुद्धांनी मन म्हटल्यानंतर काय होतं तर. तर ते खूप म्हणजे रमयानी अरण्यानी यथा न रमति जनो वीतरागो रमस्सन्ति नाते कामगवेषिनो कामगवेषिको कामगवेषिनो म्हणजे सीकर ऑफ सेन्शुअल प्लेजर. सो डोंट बी अ सीकर ऑफ सेन्शुअल प्लेजर. इंद्रिय सुखामागं आंधळ्यासारखं पळणं आपण सोडून द्यायला पाहिजे. ते डिल्युजन जे असतं, मोह जो असतो तो आपल्याला आंधळा करतो. ज्यावेळेस इंद्रिय सुख उत्पन्न होतं, ज्यावेळेस वासना उत्पन्न होते, वासना उत्पन्न झाली त्याबरोबरच मोह उत्पन्न होणार. कारण की मोह उत्पन्न झाल्याबरोबर तुम्हाला 100% तुम्हाला दिसणार नाही. मोह काय करतं? अपुण्यालाच सुखकारक करून टाकतं. म्हणजे जे अपुण्य तुमच्यापासून घडणार आहे म्हणजे जे अ, ज्या गोष्टीपासून तृष्णा पुन्हा-पुन्हा उत्पन्न होणार आहे त्यालाच सत्याचं रूप देऊन टाकतं. म्हणजेच तुम्हाला कळू देत नाही. कर्टन टाकून देतं ट्रूथवर. म्हणजे जसं भगवान बुद्ध म्हणतात, की इंद्रिय सुख इज अ बेट ऑफ मारा. म्हणजे माराचं जे जाळ आहे हे आपल्याला कळू देत नाही. काही-काही तर लोकं असे आहेत, की आयुष्यभर त्यांना समजत सुद्धा नाही, की इंद्रिय सुखामुळे त्यांना त्रास होतोय. ॲक्चुअली इट इज ऑल आर सफरिंग. म्हणजे हे सर्व जे काही आहे हे दुःखच आहे. परंतु ते लास्टपर्यंत समजत नाही माणूस तर, की हे सगळं दुःख आहे. त्यांना हे सुखच वाटतं. इव्हन आताही जे नवीन जे न्यू मेडिटेटर्स आलेले आहेत, माईट बी दे हर्टिंग. माईट बी त्यांना त्रास होत असेल जे मी बोलत आहे. परंतु हे ट्रुथ आहे. ओके. सो नो मॅटर तुम्ही 100 इयर्स सीक करत असले, यू आर सफरिंग. आदित्य पर्याय सुप्त वाचून घ्यायचा. इन दॅट लॉर्ड बुद्ध ऑलरेडी से भगवान बुद्धाने ऑलरेडी सांगितलेलं आहे, की 5चे इंद्रिय हे ते कशामुळे ऑब्जेक्ट्समुळं जे दुर्गुण उत्पन्न होत आहे. ओके. तर इव्हन छोटासा संपर्क जो अविद्येतून निर्माण होणार आहे, ते दुःखच उत्पन्न करणार. मग अविद्येला थांबवण्यासाठी फक्त जागरूकता महत्वाची असते, जी प्रत्येक क्षणामध्ये आपण करायला पाहिजे. तर ज्या वेळेस जे मोठे-मोठे भिक्खू असतात किंवा नोबेल बीइंग्स असतात किंवा जे अ, सत्पुरुष असतात, तर त्यांच्यासोबत जर असं काही घडत असलं, तर त्यांची करायला लागते. ऑल्सो लर्न. मलाही आज कळलं की इट्स लिटरली इम्पॉर्टंट आहे, की आपले जे पारमिता आहे, ते आपल्याला साईन देतात. इट इस बॅड, इट इस बॅड, स्टॉप इट, स्टॉप इट. थांबवा हे सगळं. बट मोह जो असतो तो आपल्याला थांबू देत नाही. तृष्णेची जी आग असते ती आपल्याला थांबू देत नाही. तृष्णेपासून जी आसक्ती उत्पन्न होते,
ती आपल्याला थांबू देत नाही. अँड यावर आपली जी अविद्या असते ती आपल्याला फोर्स पर्यंत फेकून देते. ओके. हेच होतं इम्पोर्टंट. तर या गाथेपासून धम्मपदची आपण एकच शिकायला पाहिजे, की आपण शांत एक आहे की शांतताच हे सर्वात मोठं सुख आहे. इंद्रिय सुखाचा जो भ्रम आहे तो आपण तोडून टाकायला पाहिजे आणि जर आपण त्यामागे पळत असणार तर आपण हे सोडून द्यायला पाहिजे. ओके. हेच फक्त कोणाला असतील तर विचारू शकता.